दरवर्षीप्रमाणे यंदाही 12वीच्या निकालात मुलींनीच बाजी मारल्याचं दिसून आलंय। पुण्याच्या एसपी कॉलेजमधल्या टॉपर्समध्ये मुलींची सरशी पाहायला मिळते। आर्ट्समध्ये 95% मिळवत तनया राहुरकर ही पहिली आली आहे, तर स्नेहा कुलकर्णीनं 87% मिळवून कॉमर्समध्ये पहिला नंबर पटकावलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी भक्ती बिसुरेनं। 12वीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि सांगायला नकोच वेगळं की मुलींनी बाजी मारलेली आजच्या निकालात। पुण्यातल्या एसपी कॉलेजमध्ये हुशार मुलींच्या म्हणूयात हुशार मुलींच्या कॉलेजमध्ये आम्ही आलोय, कारण सगळ्या मुली आहेत ज्या टॉपर्स आहेत। आर्ट्सची टॉपर, कॉमर्सची टॉपर, सायन्सची टॉपर पण मुलगी आहे माहिती नाही, पण सायन्सची टॉपर ही मुलगीच असेल बहुधा। या दोघी जणी आपल्या बरोबर आहेत आणि त्यांच्या मैत्रिणी सुद्धा, त्यांच्याशी गप्पा मारूयात। रिझल्ट स्वतः बघितलास का आईनी बघितला? नाही, स्वतःच बघितला। आणि मग काय केलंस पहिल्यांदा एवढे मार्क बघ? पहिल्यांदा तर बिलीव्हच नाही झालं की एवढे कसे काय मार्क मिळाले, पण नंतर लक्षात आलं की सगळ्या टीचर्सचंही त्यात कॉन्ट्रीब्युशन आहे, कारण त्यांनी गायडन्स दिला वगैरे आणि आम्ही पण वर्षभर लेक्चर्स अटेंड केली। सो त्याचंच ते वर्षभर लेक्चर्स अटेंड केली, हे महत्वाचं सांगायचं। बरं, मग आता यापुढे काय ठरवलंयस, काय करणार आहेस? आणि आर्ट्समध्ये 94-95% मार्क म्हणजे खूपच झाले, तर तू नेमका अभ्यास कसा करतो? यापुढे ऍक्च्युली ठरवलंय कमर्शियल आर्ट करायचं। सो त्याची आता सीईटी द्यायची अजून। आणि आर्टचा अभ्यास ऍक्च्युली खरं काही नाही, अगदी फोकस राहून नुसतं लेक्चर्स अटेंड केली आहेत, कारण सगळं टीचर्सवरच आहे। आमच्या कॉलेजची फॅकल्टी खूप चांगली आहे। सो प्रत्येक टीचरने काय वेगळं, आर्ट्समध्ये आपल्याला वेगळी स्वतःची एक इम्प्रेशन हे क्रिएट करायचं असतं। सो ते टीचर्सनी चांगलं सांगितलंय कसे पेपर्स लिहा वगैरे, आणि वर्षभर तसाच अभ्यास, रेग्युलर अभ्यास केला। कॉमर्सची पण टॉपर आपल्या बरोबर आहे, तुला किती मार्क मिळालेत आणि तू नेमका कसा अभ्यास करत होतीस? मला 87.5% पडलेले आहेत आणि मी पण असा अभ्यास 6 तास एका जागी बसून वगैरे केला नव्हता। इट्स जस्ट मी कॉलेजला यायचे आणि माझ्या शिक्षकांनी मला शिकवलं, त्याच्याबद्दल मी घरी गेल्यानंतर रिवाईज करायचे, तेवढाच। तुझा रिझल्ट तू स्वतः बघितलास का घरच्यांनी बघितला? नाही, मी बघितला, पण माझी आई माझ्या शेजारी होती फॉर मॉरल सपोर्ट अँड एव्हरीथिंग। आणि जेव्हा आला तेव्हा आय डिड नॉट बिलीव्ह इट। मी 4 वेळा चेक केला कॅल्क्युलेटरवरती। आता पुढे काय करायचंय? कारण एवढे मार्क मिळाले की सगळेजण पहिला प्रश्न हा विचारतात की आता पुढे काय करणार, तर तू काय ठरवलं? मला ऍक्च्युली लॉ करायचंय। सो मी क्लॅटची एक्झाम दिलेली आहे आणि MHCT लॉ ती पण दिलेली आहे। आता आज परत त्याचा रिझल्ट आहे, सो त्या रिझल्टचं टेन्शन। हो, त्याच तर एकूणच 12वीचा रिझल्ट जो आहे तो लागलाय आणि त्यानंतर सगळा उत्साह, सगळा आनंद आणि जल्लोषाचं वातावरण जे आहे ते अनेक कॉलेजेसमध्ये बघायला मिळते आणि पुणे सुद्धा त्याला अपवाद नाहीये। कॅमेरामन विजय राऊतसह भक्ती बिसुरे, ABP माझा, पुणे।